तर आपल्याला जायचं होतं जवळ 20 किलोमीटर. 20 किलोमीटरला एवढा वेळ दाखवत होतं आणि असा घाट सेक्शन होतं ना, खरंच लय अवघड झाले बुवा या रस्त्याचं. तुमचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. आपण गाडी केली बामनोलीला, मग तिथून जवळच होतं बिलार. मग मला संकेत यायला लागते आज आकडचं काहीतरी नियोजन लावून. आणि ह्यो रस्ता नसला घाट बघून ना हातभर फाटून आली, की रस्ता दिसत नव्हता, पुढचं काहीच दिसत नव्हतं. पुढे गेल्यावर जरा घाट सेक्शन मध्ये रस्त्याचं काम झालंय सिंगल. दुसरी गाडी आली की खाली जायचं काम आहे. वातावरण झालं नंबर एक. मग गाडीचा एक व्हिडिओ उचलला. त्यानंतर मग म्हणलं प्रवास चालू करावं. जायचं होतं 24 किलोमीटर. जवळपास दीड पावणे 2 तास लागले. मग म्हणलं वातावरणाचं बघून नजारा बघून कसं आहे आल्याला अंगातला कटाळा समजा निघून गेला. त्यानंतर चढत होतो शेवटचा घाट. आता म्हणलं एवढा घाट संपला की गावच लागणार आहे. मग काय आलो संकेतच्या दुकानावर. संकेत पिंकेत काय रेडी झालता. मग म्हणलं लगेच जरा बाहेर जाऊन येत म्हणला. आणि पावसामध्ये असं भिजणार होतो ना, कारण कसं इथं पाऊस कधी पण येतो. त्याच्यात पावसात फुल भिजलो. मग काय म्हणलं भाऊ आता काय भिजायचं काम नाही, आता आपल्याला गाडी घेऊन जायची खाली. वाटत लागेल ते ट्रॅफिक. जरा पूजा करणार होते, अमावस्या चालू आहे त्यामुळं. तिथून गेलो मस्तपैकी वाईला. वाईला गेल्यावर मस्तपैकी चायनीज खाल्लं. कारण कसं आहे लागली होती लय भूक. इकडे तिकडे फिरून फिरून आलता लय वैताग. आता म्हणलं काहीतरी नियोजन लावायला लागतंय. पोहोचलो परत येऊन दुकानावर गोपाळ म्हणलं काहीतरी नियोजन लावूया. काही अडचण नाही. मग काय नियोजन फियोजन लावलं होतं नंबर एक मध्ये. या दोन कसं खेळत होते बघितलो का. लईच अवघड आहे हो. झोप झाली मस्तपैकी. सकाळी सकाळी उठून वाघ झाला फ्रेश. भावानं चहा केलता. चहा केलता का मजा केलता की इतका चहा असतोय तेव्हा. त्याला बशील तर खिडकीत लईच फिरत होतं. मग काय म्हणलं आता संकेत म्हणलं आता निघतो राम राम. आणि आता भेटू लवकर म्हणलं आता कधी भेटू त्या काय सांगता येईना. पुढे आलो महाबळेश्वरच्या खाली आल्यानंतर वाईला मस्तपैकी घाटफूट उतरला पसरणीचा. त्यानंतर मग म्हणलं लागावं लागतं आता हायवेला. आलो खंबाटकी बोगद्यामध्ये. मग म्हणलं आता जायचं होतं पुण्याला. आता काय म्हणलं सुट्टी द्यायची नाही. तेवढ्याच गाडी रिझर्व लागल ती. टॅकी केली फुल. आता म्हणलं सुट्टी द्यायची नाही, डायरेक्ट जाऊन पुणेच गाठायचं. पुण्यात आलो आसिफबाईच्या ऑफिसला. मस्तपैकी त्यांनी चहा सांगितला होता. त्यांचं चालू होतं काम. मग म्हणलं चालू द्या. चहा वगैरे घेतला आणि येऊन गाडीमध्ये बसलो जरा नाश्ता करून. आणि चालू झालं रिप 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 पाऊस. पाऊस जरा मोठंसं झालं होतं. आपण होतो खडी मिशन चौकात. मग म्हणलं सर न म्हणले आता काय जायला लागतंय, कारण कसं आहे आता आलती एक ऑर्डरला भरायला जायचं होतं वाघोलीला. होतं 20 किलोमीटर, परत 1.5 तास. रोज कसं जगतील पुणेकर काय माहिती. आपली तर एक दिवसातच पार येऊन गेली. त्यानंतर काय जवळपास लोकेशनच्या जवळ आलतो. वाघोलीच्या अलीकडे 2 किलोमीटरवर आपलं लोकेशन होतं. आणि गाडीत माल बघा कसा भरलाय. थोडस बाहेर आलाय. आणि गाडी मग आपली भरली कुठं, त्यासाठी आपला उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.